सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आता पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। हाणामारीच्या वेळी हल्लेखोर आक्रमक होता। आरोपीनं दागिन्यांना हात लावला नाही, करीना कपूरची पोलिसांना माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरारच, तर हल्लेखोर गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती। मुंबई पोलिसांचं पथक आता गुजरातमध्ये तपासासाठी जाणार। सैफवरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीनं दादरमधून हेडफोन्स खरेदी केला, तर पोलिसांकडून दादरमधील मोबाईलच्या दुकानाचीही तपासणी। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हा हल्लेखोर नाही। संशयित आरोपीचा वर्सोवा भागातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। संशयित आरोपी चप्पल चोर असल्याची माहिती, पोलिसांकडून चौकशी सुरू। प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबानं वाचला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर, तर धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्यामुळे धनंजय मुंडे अधिवेशनाला अनुपस्थित राहणार।